आजीला जिवंत जाळून चोरीचा बनाव, नाथ जावईच निघाला खुनी. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावातील वृद्धेच्या मृत्यू प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलं आहे. जबरी चोरी करून वृद्धेला जिवंत जाळल्याचा जो बनाव करण्यात आला होता तो पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे वृद्धेचा खून तिच्याच नाथ जावयाने केल्याचा आरोप पोलिसांनी केला असून मालमत्तेच्या वादातून हा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शेटफळे गावातील 83 वर्षीय मालन मारुती जाधव या 30 जून रोजी पहाटे गंभीर भाजलेल्या अवस्थेत आढळल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्यावर हल्ला करून दागिने लुटले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी जिवंत पेटवून दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र उपचारादरम्यान 3 जुलै रोजी मालन जाधव यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू केला. पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हा चोरीचा गुन्हा नसून नियोजित खून असल्याचे उघड केले आहे. या प्रकरणात मालन जाधव यांचा नातजावई राजेश दिलीप गायकवाड वय 35 राहणार बलवडी तालुका खानापूर याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मालमत्तेच्या वाटणीवरून सुरू असलेल्या वादातून हा खून करण्यात आला. मालन जाधव यांच्या नावावर शेटफळे आणि बलवडी येथे शेतजमीन होती. त्यांनी काही मालमत्ता नातू प्रवीण जाधव यांच्या नावावर केल्यामुळे कुटुंबातील काही सदस्य नाराज होते. गेल्या काही दिवसांपासून त्या नातवाच्या घरी राहत होत्या. तसेच गावातील लोकांना हात उचने पैसे देत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. 30 जूनच्या पहाटे मालन जाधव या घराबाहेर आल्या असताना आरोपीने मागून धक्का देत त्यांना खाली पाडले. यानंतर त्यांना लाथाबुक्याने मारहाण करून अंगावरील दागिने काढण्याचा प्रयत्न केला. मालन जाधव याने प्रतिकार केल्याने आरोपीने सोबत आणलेला ज्वलनशील पदार्थ त्यांच्या अंगावर ओतून त्यांना पेटवून दिले आणि चोरीचा बनाव निर्माण करण्यासाठी दागिने घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा धागा म्हणजे आरोपीने गुन्हा करताना आधीपासून ज्वलनशील पदार्थ सोबत आणला होता. यामुळे हा अचानक घडलेला गुन्हा नसून पूर्वनियोजित कट असल्याचा संशय पोलिसांना आला. परिसरात सीसीटीव्ही नसणे, रात्रीची वेळ आणि प्रत्यक्षदर्शी नसतानाही पोलिसांनी तांत्रिक आणि गोपनीय तपासाच्या आधारे हे गूढ उलगडले. चौकशी दरम्यान आरोपी राजेश गायकवाड याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या प्रकरणाचा पुढील तपास आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पवार करत आहेत. वृद्धेच्या खुनाला जबरी चोरीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करणारा हा धक्कादायक कट पोलिसांनी उधळून लावला आहे. मात्र या गुन्ह्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आटपाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता, ज्याच्यामध्ये एका वृद्ध महिलेला अंगावरचे दागिने लुटून तिला जाळण्याचा प्रयत्न झाला होता. अशा अर्थाचा एक गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर आणि रॉबरीचा दाखल करण्यात आला होता आटपाडी पोलीस स्टेशनला. दिनांक 30 तारखेला ही घटना घडली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्याच्यामध्ये रॉबरी विथ मर्डर असा गुन्हा दाखल झाला होता. याच्यामध्ये काही क्लू नव्हता, परंतु LCB आणि स्थानिक गुन्हे शाखा, LCB आणि स्थानिक पोलीस यांच्या मदतीने या गुन्ह्यामध्ये एक आरोपी नामे राजेश गायकवाड वय वर्ष 30 याला अटक करण्यात यश मिळवलेलं आहे. प्राथमिक उद्देश हा आर्थिक फायदा असा दिसतोय आणि ज्याच्यामध्ये या महिलेचा नातेवाईकच आहे. त्या महिलेच्या एका मुलाचा तो जावई आहे आणि याच्यामध्ये कोणताही क्लू नसताना आणि विविध अँगल असताना या गुन्ह्यामध्ये शिताफीने स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलिसांनी चांगली कामगिरी केलेली आहे. याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे. तपासात आज त्याला अटक करण्यात येऊन उद्या PCR घेण्यात येईल आणि याच्यामध्ये गेलेले दागिने रिट्रीव्ह करणं किंवा इतर कारणं आणि अधिक आरोपी शोध करणं हा सगळा शोध होईल.